श्लोकाचं जे काही सांगतायत की पाठ्यपुस्तकामध्ये येणार आहे, या संदर्भामध्ये शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही कोणत्याही धड्यामध्ये यांना घेणार नाही. विषय तिथं क्लोज होतोय. परंतु आता चमकोगिरी करण्यासाठी आम्ही आता मनुस्मृती जाळणार, मग ते महाडला जाणार आणि पुन्हा दाखवणार की आम्ही सगळ्यांचे कसे तारणहार आहोत. या सगळ्या स्टंटबाजी आता लोकांना त्याचा वीट आलेला आहे. जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की याचा इन्सर्ट या पुस्तकामध्ये केला जाणार नाही, विषय तिथं संपतो. मुळामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब जे आहेत ना, त्यांना फार मोठी अडचण निर्माण झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी पवार साहेबांची आहे त्याच्यामध्ये फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यांना काही कोणी विचारत नाही आणि मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये एक श्लोक अशा पद्धतीचा घ्यावा अशा स्वरूपाचा प्रस्ताव आलेल्याचं मला कळतंय. पण अशा स्वरूपाचं भांडवल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही करता येऊ शकतं का? हा केविलवाणा प्रयत्न फक्त आव्हाड साहेबांकडनं चाललेला आहे आणि तो जो काही स्टंट करतात त्या स्टंटला महाराष्ट्रामध्ये जनता त्याला स्थाराई कोणी देत नाही.